हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण येथे KDMC 2025 साठी जनरल नॉलेजमध्ये करंट अफेअर्स बघत आहे, महाराष्ट्र रिलेटेड. ठीक आहे. याच्यामध्ये आपण पार्ट वाईज जे आहे ते करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स कव्हर करणार आहे. याच्या आधी आपण 5 टॉपिक्स जे आहे ते कव्हर केलेले आहे. हा आज आपला 6 टॉपिक आहे. ठीक आहे. सर्व जे क्वेश्चन्स आहेत ते प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. सर्व व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही बघू शकता. डायरेक्टली प्लेलिस्ट आपल्याजवळ सेव्ह करून घ्या. ठीक आहे. तसंच स्टील एक्झामपर्यंत आपण करंट अफेअर्स जनरल नॉलेजचे सर्व क्वेश्चन्स कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे, जेणेकरून एक्झाम्समध्ये तुमची हेल्प होऊन जाणार. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन्स थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार, कारण की याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण बघू, जे KDMCला जनरल नॉलेज, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, RTI, ठीक आहे, यानुसारचे क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण. करंट अफेअर्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले पार्ट आहे रिसेंट स्टेट गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड बिल. ठीक आहे. तर याच्याबद्दलचे आपण क्वेश्चन्स कव्हर करूया आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पार्टनुसार सुद्धा नेक्स्ट क्वेश्चन जे आहे ते कव्हर करूया. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच स्कीम एम टू मेक 3.5 मिलियन्स अफोर्डेबल होम इन महाराष्ट्र बाय 2030. महाराष्ट्रात 2030 पर्यंत 3.5 दशलक्ष परवडणारी घरे उभारण्याचा उद्देश असलेली योजना कोणती आहे? तर आन्सर आहे सेकंड, माझे घर, माझे अधिकार 2025. ठीक आहे. धिस पॉलिसी एम टू बिल्ड 3.5 मिलियन्स अफोर्डेबल हाउसेस बाय 2030 विथ 70,000 करोड रुपीज इन्व्हेस्टमेंट. ओके. तसंच बघा, रिव्हिजन वन लाइनर्स PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ॲक्ट्स, GK, GS, करंट अफेअर्स, कम्प्युटर अप्लिकेशन सगळेच क्वेश्चन्स आहे वन लाइनर. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, द समृद्धी महामार्ग कनेक्ट मुंबई इन विच सिटी. समृद्धी महामार्ग मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? आन्सर आहे थर्ड, नागपूर. द 701 किलोमीटर मुंबई नागपूर एक्सप्रेस कनेक्ट विदर्भ and Marathwada to Mumbai. Next, third, the Maharashtra Gramin Bank was formed in 2025 by merging how many RRBs? महाराष्ट्र ग्रामीण बँक 2025 मध्ये किती ग्रामीण बँकेचे विलीनीकरण स्थापन झाले? आन्सर आहे इथे सेकंड, 2 रिजनल रूरल बँक मर्ज फ्रॉम द महाराष्ट्र ग्रामीण बँक. नेक्स्ट, फोर्थ, थर्ड मुंबई प्रोजेक्ट विल बी बिल्ट नियर विच रिजन. तिसरी मुंबई प्रकल्प कोणत्या भागात उभारला जाणार आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, कार्नाला, साई, चेरनर. ठीक आहे. थर्ड मुंबई इज प्लान इन द रिजन ॲज अ मेजर इकॉनॉमिक हब. नेक्स्ट, फिफ्थ, विच पॉलिसी इंटिग्रेट प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन विथ महारेरा टू कर्ब फ्रॉड. फसवणूक थांबण्यासाठी मालमत्ता नोंदणी आणि महाराष्ट्र रेरा जोडणारे धोरण कोणते आहे? तर आन्सर आहे सेकंड, रियल इस्टेट इंटिग्रेशन पॉलिसी. ठीक आहे. धिस पॉलिसी एन्श्योर ओनली रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आर रजिस्टर्ड. नेक्स्ट, सिक्स, इन विच इयर वॉज द महाराष्ट्र GST अमेंडमेंट बिल पास. महाराष्ट्रात GST दुरुस्ती विधेयक कोणत्या वर्षी मंजूर झाले? आन्सर आहे 2025. इट वॉज पास इन 2025 टू सिम्प्लिफाय टॅक्स लॉज. ओके. नेक्स्ट, सेवन, विच स्कीम पॉवर एंटायर विलेजेस विथ सोलार एनर्जी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील संपूर्ण गावांना सौर ऊर्जेने पुरवठा करणारी योजना कोणती आहे? आन्सर आहे फर्स्ट, सोलार विलेजेस स्कीम. ठीक आहे. विलेजेस लाईक मायांचीवाडी आर फुल्ली सोलार पॉवर्ड. ओके. नेक्स्ट, 8, हाऊ मेनी विलेजेस विल बी कन्वर्टेड इनटू स्मार्ट विलेजेस. किती गावे स्मार्ट विलेजमध्ये रूपांतरित होणार आहेत? आन्सर आहे थर्ड, 3,500. महाराष्ट्र एम्स टू डेव्हलप 3,500 स्मार्ट विलेजेस. नेक्स्ट, 9th, द ECCE Act 2025 रेग्युलेट विच सेक्टर. ECCE कायदा 2025 कोणत्या क्षेत्राचे नियमन करतो? तर आन्सर आहे सेकंड, प्री स्कूल एज्युकेशन. इट सेट नॉर्म फॉर अर्ली चाइल्डहुड केअर. ओके. नेक्स्ट, 10th, हु लॉन्च द सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम फॉर फिल्म शूट्स. चित्रपट चित्रीकरणासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम कोणी सुरू केली? आन्सर आहे थर्ड, विकास खरगे. ठीक आहे. ही इंट्रोड्यूस रिफॉर्म फॉर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज. नेक्स्ट, 11,
व्हॉट इज द हेडक्वार्टर ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक? महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय कुठे आहे? आन्सर आहे थर्ड, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, हेडक्वार्टर इज इन संभाजीनगर टू स्ट्रेटन रूरल बँकिंग. नेक्स्ट 12th, द क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट मॉडेल इज रिलेटेड टू विच सेक्टर? क्लस्टर स्वविकास मॉडेल कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, हाऊसिंग रिडेव्हलपमेंट. इट हेल्प सोसायटी रिडेव्हलप बिल्डिंग themselves. Next 30, which portal consolidate housing data and policies digitally? गृहनिर्माण डेटा आणि धोरणे डिजिटल स्वरूपात एकत्र करणारे पोर्टल कोणते आहे? आन्सर आहे फर्स्ट, शिप, स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल. ट्रॅक ऑल हाऊसिंग स्कीम डिजिटली. नेक्स्ट 14, स्टेप ग्रँट इन महाराष्ट्र बेनिफिट विथ विच सेक्टर? महाराष्ट्रातील स्टेप ग्रँट कोणत्या क्षेत्राला फायदा देते? आन्सर आहे सेकंड, टीचर्स अँड स्टाफ. स्टेप ग्रँट प्रोव्हाइड सॅलरी बेनिफिट टू टीचर्स. नेक्स्ट 15, विच पॉलिसी मर्ज 2 RRB इंटू 1? 2 ग्रामीण बँका एकत्र करून तयार केलेली धोरण कोणते? आन्सर आहे फर्स्ट, बँकिंग कन्सॉलिडेशन स्कीम. ठीक आहे, धिस मर्ज 2 RRB फॉर बेटर क्रेडिट एक्सेस. नेक्स्ट 16, व्हॉट डज महारेरा स्टँड्स फॉर? महारेराचे संपूर्ण रूप काय आहे? आन्सर आहे फर्स्ट, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी. ठीक आहे, इट रेग्युलेट रिअल इस्टेट ट्रान्सपरन्सी. नेक्स्ट 17, पंतप्रधान सूर्यघर स्कीम प्रोव्हाइड्स दॅट व्हॉट? पंतप्रधान सूर्यघर योजना काय पुरवते? आन्सर आहे सेकंड, फ्री सोलार पॉवर. इट प्रोव्हाइड रूफटॉप सोलर पॅनल फॉर होम्स. नेक्स्ट 18, द समृद्धी एक्सप्रेस प्रोजेक्ट इज अंडर विच ऑथॉरिटी? समृद्धी महामार्ग प्रकल्प कोणत्या प्राधान्यीकरणाखाली आहे? आन्सर आहे सेकंड, MSRDC मीन्स महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इज रिस्पॉन्सिबल. नेक्स्ट 19, व्हॉट इज द मेन एम ऑफ थर्ड मुंबई? तिसरी मुंबई प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय आहे? आन्सर आहे सेकंड, क्रिएट अ न्यू इकॉनॉमिक हब. द प्रोजेक्ट विल बी फायनान्शियल अँड IT हब. Next 20, the ECCE Act focus on which age group? ECCE कायदा कोणत्या वयोगटावर लक्ष केंद्रित करतो? तर आन्सर आहे फर्स्ट, 0 to 6 year. This act is for preschool education. Okay. Next 21, what does SHIP stand for? SHIP चे पूर्ण रूप काय आहे? आन्सर आहे फर्स्ट, स्टेट हाऊसिंग इन्फॉर्मेशन पोर्टल. इट इज अ सेंट्रलाइज्ड फॉर ऑल हाऊसिंग data. Next 22, how much investment is planned under the housing policy by 2030? 2030 पर्यंत गृहनिर्माण धोरणांतर्गत किती गुंतवणूक होणार आहे? आन्सर आहे थर्ड, 70,000 crore is allocated for housing. नेक्स्ट 23, व्हॉट डज रेरा इन्शुअर इन रिअल इस्टेट? रेरा रिअल इस्टेटमध्ये काय सुनिश्चित करते? आन्सर आहे सेकंड, ट्रान्सपरन्सी. रेरा इन्शुअर फेअर प्रॅक्टिस इन रिअल इस्टेट. नेक्स्ट 24, विच इज महाराष्ट्र फर्स्ट सोलार पॉवर्ड विलेज? महाराष्ट्रातील पहिले सोलार ऊर्जेवर चालणारे गाव कोणते? आन्सर आहे मायांची वाडी. ठीक आहे, मायांची वाडी इज अ फुल्ली सोलार पॉवर्ड विलेज. तसंच बघा, क्लर्क टायपिस्टसाठी मॉक टेस्ट PDF सुद्धा अवेलेबल आहे. इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. कंप्लीट मॉक टेस्ट आहे KDMC 2025 पॅटर्ननुसार, आन्सर विथ एक्सप्लेनेशन. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन 25, AI बेस्ड काला सेतू पोर्टल इज यूज्ड फॉर विच इंडस्ट्री? AI आधारित काला सेतू पोर्टल कोणत्या उद्योगासाठी आहे? आन्सर आहे सेकंड, फिल्म अँड क्रिएटिव्ह इंडस्ट्री. इट कनेक्ट रायटर अँड प्रोड्युसर युझिंग AI. चला नेक्स्ट आहे आता बघा पार्ट 2, मेजर स्टेट इव्हेंट्स. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. आता बघा नेक्स्ट पार्ट आहे मेजर स्टेट इव्हेंट. तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे बघा, विच फेस्टिवल वॉज ऑफिशियली डिक्लेअर स्टेट फेस्टिवल बाय महाराष्ट्र इन 2025? महाराष्ट्राने 2025 मध्ये कोणता उत्सव अधिकृतपणे राज्य उत्सव म्हणून घोषित केला?
आंसर आहे सेकंड गणेश उत्सव. ठीक आहे. द महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफिशियली डिक्लेअर सार्वजनिक गणेश उत्सव ॲज अ स्टेट फेस्टिवल. नेक्स्ट सेकंड, द नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे इज अन एक्सटेन्शन ऑफ विच प्रोजेक्ट. नागपूर गोंदिया महामार्ग कोणत्या प्रकल्पाचा विस्तार आहे? आन्सर आहे फर्स्ट समृद्धी महामार्ग. ठीक आहे. 3162 करोड प्रोजेक्ट टू कनेक्ट विदर्भ रिजन. नेक्स्ट थर्ड, इन देवोस समिट 2025 महाराष्ट्र साइन MOU वर्थ रुपीज. बघा, दावोस 2025 परिषदेत महाराष्ट्राने किती किमतीचा करारपत्रे केली? आन्सर आहे थर्ड 15.72 लाख करोड. MOU प्रॉमिस 15 लाख जॉब, 3500 acres फॉर इंडस्ट्रीज. नेक्स्ट फोर्थ, which temple in Pune is known for Ganesh idol with 3 trunks. पुण्यातील कोणत्या मंदिरातील गणेश मूर्तीला 3 सोंड्या आहेत? आन्सर आहे सेकंड त्रिशुंदा गणपती. ठीक आहे. 16 years old construction marvel attracting devotees. नेक्स्ट फिफ्थ, when महाराष्ट्र फाउंडेशन डे सेलिब्रेटेड. महाराष्ट्र स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? आन्सर आहे सेकंड 1 मे. सेलिब्रेटेड टू होनर समयुक्त महाराष्ट्र मूवमेंट. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ, हु फ्लॅग ऑफ द नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस. नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस कोणी सुरू केली? आन्सर आहे सेकंड देवेंद्र फडणवीस. डन व्हर्च्युअली फुलफिलिंग सिख कम्युनिटी डिमांड. नेक्स्ट सेवन, सेक्रेट महाराष्ट्र रिमूव्ह विच फीचर फ्रॉम ड्राफ्ट सर्क्युलम. सेक्रेट महाराष्ट्र मसुदा अभ्यासक्रमात काय काढलेत? आन्सर आहे थर्ड लँग्वेज. स्टुडंट टू लर्न ओनली मराठी अँड इंग्लिश टेम्पररी. नेक्स्ट 8, विच अलायन्स सॉ रिफ्ट ओव्हर पुणे वार्ड रिस्ट्रक्चरिंग. पुण्याच्या प्रभाग रचनेवरून कोणत्या युतीत मतभेद झालेत? आन्सर आहे सेकंड महायुती. ठीक आहे. नेक्स्ट 9, इलेक्ट्रिसिटी फॉर गणेश मंडल्स इन 2025 विल बी गिवन ॲट. 2025 मध्ये गणेश मंडळांना वीज पुरवठा कशा दराने मिळेल? आन्सर आहे थर्ड डोमेस्टिक रेट्स, घरगुती दराने. महावितरण इनिशिएटिव्ह फॉर कॉस्ट सेव्हिंग. नेक्स्ट 10, हाऊ मेनी एकर्स फॉर इंडस्ट्रियल लँड वेअर अलॉटेड इन देवोस MOU. देवोस करारापत्रात किती एकर औद्योगिक जमीन वितरित आहे? आन्सर आहे थर्ड 3500 acre टू अट्रॅक्ट बिग इन्व्हेस्टमेंट इन महाराष्ट्र. नेक्स्ट 11, इन विच इयर वॉज गणेशोत्सव फर्स्ट स्टार्टेड ॲज अ पब्लिक फेस्टिवल बाय तिलक. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू केला? आन्सर आहे 1893. स्टार्टेड टू युनाइट पीपल ड्युरिंग कोलोनियल रूल. नेक्स्ट 12, हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र इन 2025. 2025 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? आन्सर आहे सेकंड रमेश बैस. सर्विंग ॲज अ गव्हर्नर सिन्स 2023. नेक्स्ट 13, फाउंडेशन डे 2025 मार्क हाऊ मेनी इयर्स ऑफ महाराष्ट्र. 2025 मध्ये महाराष्ट्राने स्थापना दिनी किती वर्ष पूर्ण केली? आन्सर आहे थर्ड 65 इयर्स. स्टेट फॉर्म ऑन 1 May 1960. नेक्स्ट 14, विच रिजन विल बेनिफिट मोस्ट फ्रॉम नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे. नागपूर गोंदिया महामार्गामुळे कोणत्या भागाला जास्त फायदा होईल? आन्सर आहे सेकंड विदर्भ. रिड्यूस ट्रॅव्हल टाइम अँड बूस्ट इकॉनॉमी. नेक्स्ट 15, व्हॉट इज द मेन अट्रॅक्शन ऑफ त्रिशुंदा गणपती टेम्पल. त्रिशुंदा गणपती मंदिराचे मुख्य आकर्षण काय आहे? आन्सर आहे सेकंड गणेश आयडल विथ 3 trunks. ठीक आहे. युनिक आयडल बिल्ड आफ्टर 16 years. नेक्स्ट 16, विच पॉलिटिकल पार्टी लीड्स महायुती अलायन्स. महायुती आघाडीचे नेतृत्व कोणत्या पक्षाकडे आहे? आन्सर आहे सेकंड BJP. BJP लीड विथ सपोर्ट ऑफ शिंदेसेना अँड अजित पवार NCP. नेक्स्ट 17, विच इयर ड्राफ्ट सर्क्युलर रिमूव्ह थर्ड लँग्वेज. कुठल्या वर्षाच्या मसुदा अभ्यासक्रमात तिसरी भाषा रद्द आहे? आन्सर आहे 2025. नेक्स्ट 18, इन दिवॉस 2025 महाराष्ट्र प्रॉमिस हाऊ मेनी जॉब्स. दिवॉस 2025 मध्ये महाराष्ट्राने किती रोजगाराचे आश्वासन दिले? आन्सर आहे थर्ड 15 लाख. साइन विथ 63 कंपनीज.
नेक्स्ट 19 गणेश मंडल सिक्युरिटी डिपॉझिट विल बी, गणेश मंडळाची सुरक्षा ठेव काय होणार? तर आन्सर आहे सेकंड, रिफंडेड इमिडिएटली फॉर फेस्टिवल केस पर महावितरण प्लान. नेक्स्ट 20 हु इनिशिएट गणेश मंडल पॉवर कन्सेशन इन 2025, 2025 मध्ये गणेश मंडळासाठी वीज सवलत कोणी दिली? आन्सर आहे सेकंड, स्टेट गव्हर्नमेंट. महाराष्ट्र अनाउन्स डोमेस्टिक रेट सप्लाय. नेक्स्ट 21 द त्रिशुंदा गणपती इन विच पुणे एरिया, त्रिशुंदा गणपती मंदिर पुण्यातील कोणत्या भागात आहे? आन्सर आहे सोमारपेठ. ठीक आहे. रेअर टेम्पल अट्रॅक्टिंग कल्चर टुरिझम. नेक्स्ट 22 महाराष्ट्र वॉज फॉर्म आफ्टर विच मुवमेंट, महाराष्ट्र कोणत्या चळवळीनंतर स्थापन झाले? आन्सर आहे सेकंड, संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट डिमांडेड स्टेट फॉर मराठी स्पीकिंग पीपल. नेक्स्ट 23 व्हॉट डज MIDC स्टँड फॉर, MIDCचे पूर्ण रूप काय आहे? हे सगळ्यांनाच माहित आहे, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. अलोकेटेड 3500 एकर्स फॉर MOU इन्व्हेस्टमेंट्स. नेक्स्ट 24 फाउंडेशन डे 2025 ऑल्सो लॉन्च हाऊ मेनी डेज डेव्हलपमेंट प्लॅन, स्थापना दिनी किती दिवसांनी विकास योजना सुरू केली? तर आन्सर आहे थर्ड, 100 डेज. फोकस ऑन रॅपिड इन्फ्रास्ट्रक्चर पुश. नेक्स्ट 25 विच लीडर स्टार्टेड सार्वजनिक गणेशोत्सव इन पुणे, सार्वजनिक गणेशोत्सव पुण्यात कोणी सुरू केला? तर आन्सर आहे सेकंड, लोकमान्य टिळक. ठीक आहे. आता बघा थर्ड आहे, थर्ड पार्ट आहे जो आहे स्पोर्ट अचीवमेंट ऑफ महाराष्ट्र ॲथलेट्स. ठीक आहे. तसंच बघा JEE सिव्हिलसाठी सुद्धा शॉर्ट नोट्स प्लस MCQs PDF आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. आता स्पोर्ट्स अचीवमेंट ऑफ महाराष्ट्रबद्दलचे आपण 25 MCQs बघूया. ठीक आहे, जे आपल्याला एक्झामसाठी थोडेफार कामात येतील. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे हू बिकेम द चेस ग्रँडमास्टर फ्रॉम नागपूर इन 2025, 2025 मध्ये नागपूरमधील कोण बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाले? आन्सर आहे फर्स्ट, दिव्या देशमुख. ठीक आहे. दिव्या देशमुख फ्रॉम नागपूर बिकेम अ ग्रँडमास्टर इन 2025 अँड वोन द वुमेन चेस वर्ल्ड कप. नेक्स्ट सेकंड, विच महाराष्ट्र ॲथलेट वॉन 5 गोल्ड मेडल इन KIYG 2025 स्विमिंग, KIYG 2025 मध्ये पोहण्यात महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने 5 सुवर्ण पदक जिंकले? आन्सर आहे सेकंड, आदिती हेगडे. आदिती हेगडे फ्रॉम नवी मुंबई वॉन 5 गोल्ड, 1 सिल्वर अँड 1 ब्रॉन्झ इन स्विमिंग ॲट KIYG 2025. नेक्स्ट थर्ड, हू कॅप्टन इंडिया टीम टू विन द फर्स्ट खो खो वर्ल्ड कप 2025, 2025 मधील पहिला खो खो वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारताचा कर्णधार कोण होता? तर आन्सर आहे थर्ड, प्रतीक वायकर. ठीक आहे. पुणे प्रतीक वायकर कॅप्टन इंडिया मेन्स टीम टू विन इनॉग्रल खो खो वर्ल्ड कप. नेक्स्ट फोर्थ, विच सिटी होस्टेड द स्पेशल ऑलिम्पिक भारत नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप 2025, स्पेशल ऑलिम्पिक्स भारत राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 2025 कोणत्या शहरात झाली? तर आन्सर आहे थर्ड, मुंबई. ठीक आहे. द स्पेशल ऑलिम्पिक्स भारत नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप वॉज हेल्ड इन मुंबई इन 2025. नेक्स्ट 5, आरव भुटे वॉन 2 गोल्ड मेडल इन विच स्पोर्ट, आरव भुतेने कोणत्या क्रिकेट 2 सुवर्ण पदक जिंकली? तर आन्सर आहे सेकंड, स्विमिंग, जलतरण. ठीक आहे. आरव भुते वॉन 2 गोल्ड मेडल इन 50m स्ट्रोक, बॅकस्ट्रोक अँड फ्री स्टाईल रिले. नेक्स्ट 6, हू बिकेम द फर्स्ट फिमेल शूटर फ्रॉम नवी मुंबई अँड रायगड टू रिप्रेझेंट इंडिया, नवी मुंबई रायगडमधून भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली महिला नेमबाज कोण? तर आन्सर आहे फर्स्ट, अवनी कोहली. ठीक आहे. अवनी कोहली क्वालिफाईड फॉर द एशियन शूटिंग चॅम्पियनशिप 2025. नेक्स्ट 7th, विच महाराष्ट्र's athletes won gold in Asian Youth Table Tennis Championship 2025, एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुवर्ण पदक कोणी पटकावले? आन्सर आहे फर्स्ट, दिव्यांशी भौमिक. ठीक आहे. दिव्यांशी इज अ 14 years old फ्रॉम मुंबई वॉन गोल्ड बाय डिफेटिंग टॉप चायनीज प्लेयर. नेक्स्ट 8,
Maharashtra top the medal tally at KIYG 2025 with how many medals? महाराष्ट्राने KIYG 2025 मध्ये किती पदके जिंकून प्रथम क्रमांक पटकावला? आन्सर आहे फर्स्ट 158. Maharashtra secured 158 medals, that is 58 gold, 47 silver and 53 bronze at KIYG 2025. Next 9. Who set a meet record in 110 m 100 at meter? ठीक है, 110 मीटर आहे ते, m means ओके 100 at KIYG 2025. KIYG 2025 मध्ये 110 मीटर अडथळा शर्यतीत विक्रम कोणी केला? आन्सर आहे फर्स्ट सैफ चाफेकर. ठीक है, सैफ सेट अ record timing for 13.48 seconds in 110 meter 100. Next 10th. Dolly Devdas Patil won gold medal in which event at National Game 2025? डॉली देवदास पाटीलने 2025 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले? आन्सर आहे सेकंड ट्रायथॉलन. ठीक आहे, डॉली वोन गोल्ड मेडल वुमन्स इंडिव्हिज्युअल ट्रायथॉलन अँड सिल्वर इन ड्यूथॉलन. नेक्स्ट 11th. विच महाराष्ट्र ॲथलेट वोन ब्रॉन्झ इन मेन्स 100 मीटर स्प्रिंट ॲट KIYG 2025? KIYG 2025 मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत कांस्य पदक कोणी जिंकले? आन्सर आहे फर्स्ट रुद्र शिंदे. ठीक आहे, रुद्र शिंदे वोन ब्रॉन्झ while आदित्य पिसल वोन गोल्ड. नेक्स्ट 12th. Who won gold in women's high jump at KIYG 2025? KIYG 2025 मध्ये महिलांच्या उंच उडीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? आन्सर आहे फर्स्ट आचल पाटील. आचल पाटील क्लिअर्ड 1.68 मीटर टू विन गोल्ड इन हाय जंप. नेक्स्ट 13. विच टू ॲथलेट लीड महाराष्ट्र इन ट्रायथॉलन मेडल ॲट नॅशनल गेम्स? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील ट्रायथॉलन मध्ये मुख्य खेळाडू कोण होते? आन्सर आहे फर्स्ट डॉली पाटिल अँड मानसी मोहिते. ठीक आहे, दे सेक्युअर्ड मल्टिपल मेडल्स इन थायलॉन अँड ड्युएथलॉन. ओके. नेक्स्ट 14. हु इज महाराष्ट्र यंग TT स्टार हु डिफेटेड चायनीज प्लेयर इन 2025? 2025 मध्ये चीनी खेळाडूंना पराभूत करणारी महाराष्ट्राची टेबल टेनिस स्टार कोण? TT मीन्स टेबल टेनिस. आन्सर आहे फर्स्ट दिव्यांशी भौमिक. नेक्स्ट 15. विच महाराष्ट्र प्लेयर इज असोसिएट विथ द डबल ट्रॅप शूटिंग? डबल ट्रॅप नेमबाजीशी संबंधित महाराष्ट्राचे खेळाडू कोण? आन्सर आहे फर्स्ट अवनी कोहली. अवनी कोहली रिप्रेझेंट इंडिया इन ज्युनियर वुमन डबल ट्रॅप. नेक्स्ट 16. विच ॲथलेट अचिव्हमेंट गेव महाराष्ट्र अ हॅट्रिक ॲट KIYG? कोणत्या खेळाडूच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने KIYG मध्ये हॅट्रिक केली? आन्सर आहे बघा टीम एफर्ट्स, आदिती हेडगे, सैफ चापेकर, ऑल ऑफ दिस. तर इथे जे फर्स्ट आहे ते थोडं हे आहे, पण ऑल ऑफ दिस याचं काय आहे आन्सर आहे. महाराष्ट्र KIYG डॉमिनन्स केम फ्रॉम मल्टिपल ॲथलीट सक्सेस. नेक्स्ट 17. हु बिकेम चेस ग्रँडमास्टर ॲट द एज ऑफ 19? 19व्या वर्षी ग्रँडमास्टर बनलेली महाराष्ट्राची खेळाडू कोण? आन्सर आहे फर्स्ट दिव्या देशमुख. नेक्स्ट 18. विच सिटी इन द होम टाउन ऑफ खो खो कॅप्टन प्रतीक वायकर? खो खो कर्णधार प्रतीक वायकर यांचे मूळ गाव कोणते? आन्सर आहे फर्स्ट पुणे. नेक्स्ट 19. हु अमॉंग धिस इज अ ट्रायथलेट फ्रॉम महाराष्ट्र? यापैकी महाराष्ट्रातील ट्रायथलॉन, ठीक आहे, ट्रायथलेट खेळाडू कोण? आन्सर आहे फर्स्ट डॉली पाटील. ठीक आहे. नेक्स्ट 20. विच इव्हेंट डीड आदिती हेगडे डॉमिनेट इन KIYG? KIYG मध्ये आदिती हेगडेने कोणत्या प्रकारचा वर्चस्व गाजवले? आन्सर आहे फर्स्ट स्विमिंग. आदिती हेगडे वन 5 गोल्ड मेडल्स इन स्विमिंग. नेक्स्ट 21. विच महाराष्ट्र सिटी हॅज प्रोड्यूस मल्टिपल चेस प्रोडिगीज? महाराष्ट्रातील कोणते शहर बुद्धिबळातील अनेक गुणी खेळाडू तयार करते? आन्सर आहे फर्स्ट नागपूर. नागपूर इज अ होम टू दिव्या देशमुख अँड विदित गुजराती. नेक्स्ट 22. विच ॲथलेट सेक्युअर गोल्ड इन मिक्स रिले ट्रायथलॉन ॲट नॅशनल गेम्स? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिक्स रिले ट्रायथलॉन मध्ये सुवर्ण पदक
कोणी मिळवले? तर आन्सर आहे फर्स्ट महाराष्ट्र टीम. ठीक आहे. महाराष्ट्र वॉन गोल्ड इन मिक्स रिले ट्रायथलॉन. नेक्स्ट 23. विच स्पोर्ट डिड आरव भुते विन मेडल्स इन? आरव भुतेने कोणत्या खेळात पदके जिंकली? तर आन्सर आहे फर्स्ट स्विमिंग. आरव भुते एक्सेल्ड इन ब्रेस्ट स्ट्रोक अँड रिले स्विमिंग. नेक्स्ट 24. Who hold the women's high jump record in KIYG 2025? KIYG 2025 मध्ये महिलांचा उंच उडीचा विक्रम कोणत्या नावावर आहे? आन्सर आहे फर्स्ट आचल पाटील. ठीक आहे. शी जम्प 1.68 मीटर फॉर गोल्ड. नेक्स्ट 25. Which athlete is youngest among Maharashtra Championship in 2025? 2025 मधील महाराष्ट्रातील सर्वात तरुण विजेती कोण? तर आन्सर आहे फर्स्ट देवांशी भौमिक. ॲट जस्ट 14 years शी वोन एशियन यूथ टेबल टेनिस गोल्ड. नेक्स्ट तसंच बघा आता पार्ट 4 आहे अपॉइंटमेंट्स इन स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. आता अपॉइंटमेंट्स बघूया. त्याच्यासोबत बघा अकाउंटंट अँड ऑडिटरची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ठीक आहे. ऑल इन वन आहे ज्याच्यामध्ये सगळ्याच टॉपिक्स कव्हर केलेले आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. आता बघा नेक्स्ट पार्ट आहे आपला 4th अपॉइंटमेंट इन स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन. तर याचे सुद्धा MCQs कव्हर करून घेऊ आपण. बघा काय म्हटलं आहे. फर्स्ट हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ गार्डियन मिनिस्टर ऑफ भंडारा डिस्ट्रिक्ट? भंडारा जिल्ह्याचे संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर आन्सर आहे सेकंड पंकज भोयर. ठीक आहे. पंकज भोयर वॉज नेम गार्डियन मिनिस्ट्री ऑफ भंडारा रिप्लेसिंग संजय सावकरे. नेक्स्ट सेकंड हू इज द को गार्डियन मिनिस्टर ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट? बुलढाणा जिल्ह्याचे सहसंरक्षण मंत्री कोण आहे? तर आन्सर आहे फर्स्ट संजय सावरकर. ठीक आहे. संजय सावरकर वॉज reassigned from Bhandara to become co-guardian of Minister Buldhana. Next third, who appointed chairman of reconstituted Maratha reservation subcommittee? पुन्हा घडविलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? आन्सर आहे सेकंड राधाकृष्णन विखे पाटील. ठीक आहे. ही नाव हेड द reconstituted 12 members Maratha reservation subcommittee. Next fourth, how many members are there in newly formed Maratha reservation subcommittee? पुन्हा घडविलेल्या मराठा आरक्षण उपसमितीत किती सदस्य आहेत? आन्सर आहे इथे सेकंड 12. द कमिटी हॅज द रिकॉन्स्टिट्यूटेड 12 मेंबर ईच असाइन स्पेसिफिक रिस्पॉन्सिबिलिटीज. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट एक्सटेन्शन वॉज ग्रांटेड विथ द फॉर्मेशन ऑफ द OBC वेलफेअर सब कमिटी? OBC कल्याण उपसमितीच्या स्थापनेसह कोणते अतिरिक्त निर्णय घेण्यात आले? आन्सर आहे सेकंड 6 month एक्सटेन्शन फॉर OBC अँड SCBC सर्टिफिकेट सबमिशन. ओके. ॲज पर कास्ट व्हॅलिडिटी फॉर 2025-26 ॲडमिशन. नेक्स्ट सिक्स्थ, विच मिनिस्ट्री अनाउन्स द OBC सर्टिफिकेट सबमिशन एक्सटेन्शन? OBC प्रमाणपत्र सादरीकरण वाढण्याची घोषणा कोणत्या मंत्र्याने केली? आन्सर आहे सेकंड हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर चंद्रकांत पाटील. नेक्स्ट 7, विच पॉलिटिकल फिगर डिमांड नाशिक गार्डियन मिनिस्ट्री पोझिशन? नाशिक पालकमंत्री पदासाठी कोणत्या राजकीय नेत्याने मागणी केली? आन्सर आहे फर्स्ट छगन भुजबळ. भुजबळ डिमांडेड नाशिक गार्डियन मिनिस्टर पोस्ट साइटिंग रिप्रेझेंटेशन थ्रू इट रिमेन अनडिसाइडेड. Next 8, which government move aim to pacify MLA before local body election? स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी कोणती धोरणात्मक पाऊल उचलण्यात आले? आन्सर आहे सेकंड बोर्ड अपॉइंटेड टू नॉन मिनिस्टर MLA. ठीक आहे. अहेड ऑफ लोकल बॉडी पोल्स द गव्हर्नमेंट प्लान बोर्ड अपॉइंटमेंट टू अपीज MLA who were not given ministries. Next 9, which corporation receive a new IAS chief director ahead of local election? स्थानिक निवडणुकांपूर्वी कोणत्या मंडळास नवीन IAS संचालक नियुक्त झाला? आन्सर आहे फर्स्ट परशुराम इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. IAS ऑफिसर वेअर अपॉइंटेड डायरेक्टर इन न्यू कम्युनिटी वेलफेअर बोर्ड इन्क्लुडिंग दिस वन. ओके. नेक्स्ट 10th, which guardian minister role was assigned to the Akash Fundarkar in 2025? 2025 मध्ये अक्ष फुंडरकर यांना कोणत्या जिल्ह्याचा पालक? आन्सर आहे फर्स्ट अकोला.
he was appointed guardian ministry of Akola district in January 2025. Next 11, who is the guardian ministry of Akola district as of January 2025. आताच आपण बघितलं जानेवारी 2025 मध्ये अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत. आन्सर आहे सेकंड, आकाश फुंडकर. ठीक आहे. Cabinet Minister of Labor since December 2024, Akash Funder was appointed Guardian Ministry of Akola on 18 January 2025. Next 13, which district is headed by Uday Samant as a Guardian Minister. उदय सामंत कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आन्सर आहे सेकंड, रत्नागिरी. ठीक आहे. Uday Samant Industries Minister serve as a Guardian Ministry of Ratnagiri since January 2025. Next 14, who is the Guardian Ministry of Gondia District. आपण आता सगळ्यात पहिले बघितलं तर बरोबर आहे. गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहेत. आन्सर आहे फर्स्ट, बाबासाहेब पाटील. ठीक आहे. बाबासाहेब पाटील was assigned as a Guardian Ministry of Gondia District on 18 January 2025. Next 15, which two district does Deputy CM Ajit Pawar oversee as a Guardian Minister. उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. आन्सर आहे सेकंड, पुणे अँड बीड. अजित पवार वॉज अपॉइंटेड गार्डियन मिनिस्ट्री फॉर बोथ पुणे अँड बीड. नेक्स्ट 16, which district does Chief Minister देवेंद्र फडणवीस डायरेक्टली सुपरवाइज ॲज अ गार्डियन मिनिस्टर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आन्सर आहे फर्स्ट, गडचिरोली. सीएम फडणवीस वॉज नेम गार्डियन मिनिस्टर ऑफ गडचिरोली डिस्ट्रिक्ट. Next 17, who oversees ठाणे and मुंबई सिटी as a guardian minister. ठाणे व मुंबई शहरावर पालकमंत्री पद कोण सांभाळतो. आन्सर आहे थर्ड, एकनाथ शिंदे. डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे सर्व ॲज अ गार्डियन मिनिस्टर फॉर बोथ ठाणे अँड मुंबई सिटी. नेक्स्ट 18, who was excluded from the guardian minister list despite political prominence. राजकीय दृष्ट्या महत्व असताना कोणाला पालकमंत्री पदासाठी यादीतून वगळण्यात आले. आन्सर आहे फर्स्ट, धनंजय मुंडे. ठीक आहे. एनसीपी धनंजय मुंडे वॉज नोटेबली एक्सक्लुडेड लाइकली ड्यू टू ऑनगोइंग कॉन्ट्रोवर्सी इन बीड. नेक्स्ट 19, हु ओव्हरसीज बोथ नागपूर अँड अमरावती ॲज अ गार्डियन मिनिस्टर. नागपूर व अमरावती दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहेत. आन्सर आहे सेकंड, चंद्रशेखर बावनकुळे. ठीक आहे. He was assigned as a guardian minister of both Nagpur and Amravati. Next 20, guardian minister are appointed primarily to oversee what. पालकमंत्र्याची नियुक्ती मुख्यत्वे कोणत्या कारणासाठी केली जाते. आन्सर आहे सेकंड, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स. ठीक आहे. गार्डियन मिनिस्टर एन्श्योर डिस्ट्रिक्ट लेवल डेव्हलपमेंट, कोऑर्डिनेशन अँड अकाउंटेबिलिटी. नेक्स्ट 21, who serve as a गार्डियन मिनिस्टर फ्रॉम अहमदनगर डिस्ट्रिक्ट. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण. आन्सर आहे सेकंड, राधाकृष्ण विखे पेटल. ठीक आहे. इज अ गार्डियन मिनिस्ट्री ऑफ अहमदनगर ॲज पर जानेवारी 2025 एलोकेशन्स. ओके. नेक्स्ट 22, विच मिनिस्टर ओव्हरसी बोथ नागपूर अँड अमरावती गार्डियन मिनिस्टर. आत्ताच आपण बघितलं, चंद्रशेखर बावनकुळे. नेक्स्ट 23, हु आर द गार्डियन मिनिस्ट्री ऑफ मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट. ठीक आहे. मुंबई उपनगरीय जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत. आन्सर आहे सेकंड, आशिष शेलार अँड मंगल प्रभात लोढा. ठीक आहे. बोथ मिनिस्टर को होल्ड द गार्डियन मिनिस्टर रोल ऑफ मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट 24, हु वॉज नोटेबली एक्सक्लूडेड फ्रॉम द गार्डियन मिनिस्टर लिस्ट अमिड कॉन्ट्रोवर्सी. आताच आपण बघितलं, धनंजय मुंडे. नेक्स्ट 25, व्हॉट की ड्युटी डू गार्डियन मिनिस्टर परफॉर्म बियॉन्ड ॲडमिनिस्ट्रेशन. प्रशासनिक कामाशिवाय पालकमंत्र्याची आणखी प्रमुख जबाबदारी काय आहे. आन्सर आहे सेकंड, मॅनेजिंग डीपीडीसी फंड फॉर डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट. ठीक आहे. डीपीडीसी मीन्स डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट काउन्सिल फॉर लोकल डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट तसंच बघा, आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आहे महाराष्ट्र रोल इन नॅशनल अँड इंटरनॅशनल समिट. ठीक आहे. तसंच बघा, केडीएमसी साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टची इंग्लिश मराठी PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये थेरी सुद्धा आहे आणि MCQ सुद्धा दिलेले आहेत. ओके.
नेक्स्ट आता बघा नेक्स्ट 5 पार्ट जो आहे रोल इन नॅशनल अँड इंटरनॅशनल समिट त्याचे आपण 25 MCQs कव्हर करूया. बघा फर्स्ट आहे महाराष्ट्र साइन MOU वर्थ हाऊ मच ॲट WEF देवॉस 2025. महाराष्ट्राने WEF देवॉस 2025 मध्ये किती किमतीचे करार मीन्स MOU केले. आन्सर आहे थर्ड 15.7 लाख करोड. ठीक आहे. महाराष्ट्र साइन इन्वेस्टमेंट MOU वर्थ 15.7 लाख करोड टू बूस्ट इट्स USD 1 ट्रिलियन इकॉनॉमी विजन. ओके. नेक्स्ट सेकंड महाराष्ट्र गोल आफ्टर देवॉस इन्व्हेस्टमेंट इट टू अचीव वॉट बाय 2030. देवॉस करारानंतर महाराष्ट्राचे उद्दिष्ट 2030 पर्यंत काय आहे. तर आन्सर आहे सेकंड $1 ट्रिलियन इकॉनॉमी. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड विच सेक्टर रिसीव द हायेस्ट इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट ॲट देवॉस 2025. देवॉस 2025 मध्ये कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणुकीची घोषणा झाली. आन्सर आहे सेकंड ग्रीन एनर्जी अँड हायड्रोजन, हरित ऊर्जा आणि हायड्रोजन. नेक्स्ट फोर्थ विच कंपनी अनाउन्स 3 लाख करोड इन्व्हेस्टमेंट ॲट देवॉस. देवॉस येथे 3 लाख कोटी गुंतवणूक कोणत्या कंपनीने जाहीर केली. आन्सर आहे सेकंड JSW ग्रुप. ठीक आहे. JSW फोकस ऑन EV, स्टील, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिन्युएबल एनर्जी. नेक्स्ट फिफ्थ रिलायन्स ग्रुप टोटल अनाउन्स इन्व्हेस्टमेंट ॲट देवॉस वॉज. रिलायन्स ग्रुपची दावोस येथील जाहीर केलेली गुंतवणूक किती. आन्सर आहे सेकंड 3.5 लाख करोड. ठीक आहे. रिलायन्स अनाउन्स 3.5 लाख करोड फॉर हायड्रोजन डेटा इन्फ्रास्ट्रक्चर एक्सेट्रा. नेक्स्ट सिक्स महाराष्ट्र MOU इम्प्लिमेंटेशन सक्सेस रेट इज. महाराष्ट्रातील MOU अंमलबजावणीचा यश दर किती आहे. आन्सर आहे थर्ड 85 to 87% इन रियल इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट सेवन हाऊ मेनी जॉब्स आर प्रोजेक्टेड फ्रॉम देवॉस इन्व्हेस्टमेंट. देवॉस गुंतवणुकीत किती रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. मीन्स 15 लाख समथिंग आहे. तर इथे आन्सर बघा 16 लाख म्हणजे 16 लाख रोजगार अप्रॉक्सिमेट 16 लाख जॉब्स. ओके. नेक्स्ट 8 महाराष्ट्र अट्रॅक्ट व्हॉट पर्सेंटेज ऑफ इंडियाज टोटल FDI इन 6 मंथ. 6 महिन्यात महाराष्ट्राने भारताच्या एकूण FDI पैकी किती टक्के आकर्षित केले. आन्सर आहे फोर्थ 40%. ठीक आहे. CM देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ड्रीव 40% ऑफ इंडियाज टोटल FDI. नेक्स्ट नाइन्थ विच समिट अनवेल महाराष्ट्र न्यू शिप बिल्डिंग पॉलिसी. महाराष्ट्राची नवीन जहाज बांधणी धोरण कोणत्या शिखर परिषदेत झाली आहे. आन्सर आहे सेकंड मॅरिटाईम समिट 2025. ठीक आहे. सेकंड आन्सर आहे शिप बिल्डिंग पॉलिसी वॉज अनाउन्स्ड टू एन्हान्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॉर्पोरेट कल्चर. नेक्स्ट 10th महाराष्ट्र बिकेम इंडिया फर्स्ट स्टेट टू जॉइन विच WEF इनिशिएटिव्ह. महाराष्ट्र हा कोणत्या WEF उपक्रमात सामील होणारा भारतात पहिला राज्य ठरला. आन्सर आहे सेकंड ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप. ठीक आहे. महाराष्ट्र जॉइन गॅप इन 2022 टू फाइट प्लास्टिक पोल्यूशन. नेक्स्ट 11th विच रिजन होस्टेड द SME रिजनल समिट 2025. SME प्रादेशिक शिखर परिषद 2025 कोणत्या प्रदेशात झाली. आन्सर आहे थर्ड विदर्भ. द समिट फोकस ऑन विदर्भ SME लीड इंडस्ट्रियल ग्रोथ. नेक्स्ट 12th विच ऑर्गनायझेशनल लीड गॅप. गॅपचे नेतृत्व कोण करते. आन्सर आहे थर्ड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंच. नेक्स्ट 13 हाऊ मेनी MOUs डीड महाराष्ट्र साइन ॲट देवॉस. देवॉस येथे महाराष्ट्राने किती करार केले. आन्सर आहे 50+. महाराष्ट्र साइन ओव्हर 50 MOUs वर्थ 15.7 लाख करोड. नेक्स्ट 14 विच सेक्टर इज द की महाराष्ट्र $ट्रिलियन्स विजन. महाराष्ट्राच्या $ट्रिलियन्स दृष्टिकोनातील महत्त्वाचा क्षेत्र कोणता आहे. आन्सर आहे सेकंड रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे. ग्रीन अँड रिन्युएबल एनर्जी इज सेंट्रल टू द स्टेट इन्व्हेस्टमेंट रोड मॅप. नेक्स्ट 15 देवॉस 2025 फोकस ऑन विच इकॉनॉमिक गोल फॉर महाराष्ट्र. देवॉस 2025 मध्ये महाराष्ट्रासाठी कोणते आर्थिक दृष्टी होती. तर आन्सर आहे थर्ड 1 ट्रिलियन इकॉनॉमी. ठीक आहे. थर्ड जे आहे.
नेक्स्ट 16, विच कंपनी इज इन्व्हेस्टिंग इन डेटा सेंटर इन महाराष्ट्र? महाराष्ट्रात डेटा सेंटर्स मध्ये गुंतवणूक कोणती कंपनी करणार आहे? आन्सर आहे सेकंड, रिलायन्स. रिलायन्स इज फोकसिंग ऑन डेटा सेंटर, हायड्रोजन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. नेक्स्ट 17, विदर्भ SME समिट मेनली एम टू प्रमोट व्हॉट? विदर्भ SME शिखर परिषद मुख्यतः कोणत्या गोष्टीत प्रोत्साहन देण्यात होते? आन्सर आहे सेकंड, रिजनल इंडस्ट्रियलायझेशन. ठीक आहे. द समिट एम्फॅसिस विदर्भ रोल इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. नेक्स्ट 18, महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट विल स्ट्रेथन विच एम्प्लॉयमेंट सेक्टर मोस्ट? महाराष्ट्रातील गुंतवणूक करार कोणत्या रोजगार क्षेत्राला सर्वाधिक बळकटी देतील? आन्सर आहे सेकंड, मॅन्युफॅक्चरिंग. मोस्ट MOU फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग अँड रिन्युएबल एनर्जी इंडस्ट्रीज. नेक्स्ट 19, द महाराष्ट्र मॅरीटाईम पॉलिसी प्रमोट व्हॉट कल्चर इन शिप बिल्डिंग? महाराष्ट्राचे सागरी धोरण जहाज बांधणीत कोणत्या संस्कृती प्रोत्साहन देते? आन्सर आहे सेकंड, कॉर्पोरेट कल्चर. The policy focus on professionalism and corporate practice. Next 20, महाराष्ट्र गॅप. ठीक आहे. GPAP स्ट्रॅटेजी फोकस ऑन. महाराष्ट्रात GPAP धोरण कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करते? आन्सर आहे सेकंड, प्लास्टिक पोल्युशन रिडक्शन. प्लास्टिक प्रदूषण कमी करणे. एम टू एलिमिनेट प्लास्टिक पोल्युशन. ओके. नेक्स्ट 21, विच ग्लोबल प्लॅटफॉर्म इज डेवोस समिट लिंक विथ? दावोस शिखर परिषद कोणत्या जागतिक मंचाशी संबंधित आहे? आन्सर आहे थर्ड, WEF. ठीक आहे. जागतिक आर्थिक मंच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट 22, महाराष्ट्र मॅरीटाईम पॉलिसी एम्फासाइज. महाराष्ट्राच्या सागरीकरण धोरणावर कोणावर भर देते? आन्सर आहे सेकंड, लोकल मॅन्युफॅक्चरिंग. स्थानिक उत्पादनावर. ठीक आहे. प्रायमरी फोकस ऑन लोकल शिप बिल्डिंग कॅपॅसिटी. नेक्स्ट 23, महाराष्ट्र लीड्स इंडिया इन. महाराष्ट्र कोणत्या बाबतीत भारतात आघाडीवर आहे? आन्सर आहे सेकंड, FDI इनफ्लो FDI. ठीक आहे. मीन्स महाराष्ट्र जे आहे हॅज बीन लीडिंग इंडिया इन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट 24, देवोस 2025 MOU हेल्प महाराष्ट्र अचीव. आन्सर हे आत्ताच बघितलं आपण, 1 ट्रिलियन GDP. ठीक आहे. नेक्स्ट 25, विच इयर डिड महाराष्ट्र जॉईन GPAP? महाराष्ट्रात GPAP कोणत्या वर्षी सामील झाला? आन्सर आहे 2022. ओके. तसंच बघा सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही PDF घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देवापर्यंत. धन्यवाद.